नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज कमेंटमध्ये एक मला विषय मिळाला, तो म्हणजे की मॅडम ब्रा घातल्याने कॅन्सर होतो, तर मग ब्रा घालावी की नाही. चांगला प्रश्न विचारलेला आहे, अतिशय चांगला प्रश्न. खरंच याचपूर्वी माझ्या लक्षात कसं आलं नाही की या विषयावरती मी बोललं पाहिजे. आता ब्रा घालावी की नाही, एक लक्षात घ्या की जसा मुली वयामध्ये यायला लागतात तसं त्यांच्या अवयवाची वाढ व्हायला लागते. अवयवाची वाढ होताना त्या अवयवाची वाढ व्यवस्थित व्हावी, त्याला सपोर्ट व्यवस्थित मिळावा, यासाठी ब्रेसियर घालायची, ब्रा घालायची पद्धत आहे. पूर्वी कॉटनच्या ब्रा होत्या. कॉटन म्हणजे विकतच्या ब्रा तेव्हा पूर्वी मिळतच नव्हत्या. तर आतमध्ये एक स्लीवलेस ब्लाऊजसारखं असायचं, पातळ कपड्याचं. म्हणजे प्रत्येक ब्लाऊजच्या आतमध्ये, म्हणजे मला कसं माहिती की मी लहान असताना आमच्या शेजारी एक आजी राहायच्या. त्यावेळेला 70 वर्षाच्या होत्या. त्या हाताने अशा शिवायच्या. त्याला काय म्हणतात मला आत्ता शब्द लक्षात येईना, कुणाला असेल तर बघा. तर तेव्हा ब्लाऊजच्या आतमध्ये घालण्यासाठी कॉटनची स्लीवलेसच ब्लाऊज असतं, त्याला आपण म्हणूया. तर स्लीवलेस घालायच्या, स्लीवलेस शिवायच्या त्या घरामध्ये आणि प्रत्येक ब्लाऊजच्या आत घालायच्या. आणि तेव्हा काय कलर्ड ब्लाऊज पीस नसायचेच, फक्त पांढरेच ब्लाऊज पीस असायचे. आणि त्याच्या आतमध्ये पातळ मलमलच्या कापड्याचं पण जरासं घट्ट बसणारं असं त्या शिवायच्या. आणि त्याच्यानंतर जसं आम्ही मोठ्या व्हायला लागलो तसं त्यावेळेला विकत ब्रेसियर्स यायला लागल्या. आणि त्यामुळे मग ती फॅशन बंद पडली किंवा ती पद्धत बंद पडली की घरामध्ये आतमध्ये ते शिवायच्या, म्हणजे मलमलच्या कापडाच्या स्लीवलेस ब्लाऊज थोडक्यात म्हणूया, ते शिवायचे. ती पद्धत बंद पडली. पण स्त्रियांच्या शरीराची जी अवयवांची जी वाढ होत असते, ती वाढ योग्य प्रकारे व्हावी, तिला सपोर्ट योग्य प्रकारे व्हावा, यासाठी हे ब्रेसियर्स घालायची पद्धत आहे. कारण समजा की पुढे जाऊन स्त्रीच्या ह्या शरीराच्या अवयवांचा उपयोग हा लहान बाळाला, अपत्याला दूध पाजण्यासाठी होत असतो. म्हणजे लहान बाळाच्यासाठी दूध निर्मिती होत असते या अवयवांमधून, आणि म्हणून त्यांची वाढ चांगली होणं फार आवश्यक असतं. आतल्या सर्व मसल्सची किंवा दूध निर्मिती करणाऱ्या ग्रंथींची वाढ व्यवस्थित व्हावी, याच्यासाठी ब्रेसियर्स घालण्याची पद्धत. त्याचप्रमाणे ते जे अवयव आहेत, ते मसल्स आहेत, त्यामध्ये हाडं नाही आहेत, तर त्यामुळे त्याला सपोर्ट व्यवस्थित मिळाला पाहिजे, यासाठी सुद्धा ब्रेसियर घालायची पद्धत निघाली. आणि पूर्वीपासून कॉटनचेच कपडे आतमध्ये वापरले जायचे. मग नंतर हळूहळू जशी फिल्म इंडस्ट्री आली, सोशल मीडिया तर काय आता सोडूनच द्या, पण जशी फिल्म इंडस्ट्री आली तशी तशी सौंदर्य या दृष्टीने या अवयवांना महत्त्व यायला लागलं. आणि मग त्यामुळे हे बघा, मग त्याच्यानंतर मग कॉटन हे फक्त सगळ्या सर्वसामान्य स्त्रिया कॉटनच्या ब्रेसियर वापरत होत्या. पण ज्या सर्वसामान्य नाही, ज्या ह्या क्षेत्रात आहेत, सौंदर्य क्षेत्रामध्ये आहेत, त्या मग वेगवेगळ्या डिझाईनच्या, पॅडिंगच्या, ज्याच्यामध्ये सौंदर्य जास्त खुलवलं जाईल, उठावदार दिसेल, आणि ते ज्या पद्धतीने समजा नृत्य वगैरे करताना सगळ्या अवयवांची हालचाल योग्य प्रकारे व्हावी, त्यांना आधार मिळावा, या दृष्टीने डिझायनर ब्रा आल्या. आणि मग त्या जेव्हा डिझाईनच्या किंवा पॅडिंगच्या जेव्हा ब्रा आल्या, तर त्यावेळेला आतमध्ये पॅडिंग असतं त्याच्यामध्ये. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जसं तुम्ही बघता की ब्लाउजेस जे आहेत ते पॅडिंगचे मिळतात. हे बघा, हे जे ब्लाउजेस आहेत अलीकडच्या काळात सगळीकडे मिळतात हे ब्लाउजेस. तर ह्याला आतमध्येच हे असे गोल कफ्स लावलेले आहेत.
तर हे जे कप्स असतात त्याच्यामुळे ह्याला आपोआपच आकार येतो आणि स्त्रीच्या अवयवांनासुद्धा आधार मिळतो त्या ठिकाणी. त्यामुळे हे आणि आता हे ब्लाऊजला आहे, पण तसंच हे जसे अटॅच्ड ब्रेसियर आपण ह्याला म्हणू, त्या टी शर्टच्या मध्ये सुद्धा अटॅच्ड असतात. निरनिराळे ड्रेसेस असतात, डिझायनर ड्रेसेस असतात, डिझायनर ब्लाउजेस असतात. या सगळ्याला अटॅच्ड ब्रेसियर आहेत. म्हणजे आतून अटॅच्डच कफ असतात. त्यामुळे वेगळी ब्रेसियर घालायची गरज लागत नाही. अगदी शॉर्ट टॉप्स असले तरीसुद्धा, अगदी ब्लाउजेससुद्धा इतके डिझायनर वेगळे वेगळे कॉटनचे सुद्धा ब्लाउजेस आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये रेडीमेड ब्रा आतमध्ये लावलेल्याच आहेत, म्हणजे प्रत्येक ब्लाऊजच्या आतमध्ये. आणि त्याला अस्तर आहे, त्यामुळे आतल्या बाजूला पुन्हा कापड आहे. त्यामुळे ते जे कफ्स असतात ते टोचत नाही. तर आता हे जो तुमचा प्रश्न होता की ब्रानी कॅन्सर होतो असं म्हणतात, तर ब्रा घालू नये. तर कॉटनच्या जर का ब्रेसियर्स असल्या तर तुम्ही घालू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, दिवस रात्र घालू शकता. पण ज्या खूप टाईट ब्रेसियर घालतात, एकदम टाईट कचकचून, मग त्यांना मात्र त्यांच्या शरीराची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी किंवा वाढ व्यवस्थित व्हायची असेल तर त्यांना 24 तास असं बांधून जर का घातलं तर मग त्यांच्या शरीराची वाढ व्यवस्थित होणार नाही. एवढं जर का घट्ट तुम्ही ब्रा घातली तर तुम्हाला हे जे हे असतात ना फासळ्या, आपण छातीचा पिंजरा जो म्हणतो तो सुद्धा दाबल्यासारखा होतो. आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच स्त्रियांना कमी आकाराच्या ब्राज घेतल्या किंवा खूप घट्ट ब्रा घातल्या, खूप घट्ट कपडे घातले तर छातीत दुखायची तक्रार सुरू होते. जर का ह्या ज्या ब्रा आहेत ह्या सिंथेटिक कापडाच्या असतील त्याच्यामध्ये उष्णता जास्त निर्माण होते. समजा दिवसभर जर का हे घट्ट आणि सिंथेटिक वापरलं तर प्रचंड घाम येईल त्या ठिकाणी, दिवसभर दिवसरात्र त्यामध्ये उष्णता जास्त निर्माण होईल. त्याचप्रमाणे इथल्या ज्या स्ट्रिप्स आहेत ह्या घट्ट असतील खूप किंवा प्लास्टिकच्या असतील तर या ठिकाणी सुद्धा रॅशेस येतात, लाल होतो. बऱ्याच वेळेला मी काहींचं अक्षरशः लग्नाची जी नववधू असते तिचंसुद्धा बघितलेलं आहे की या ठिकाणी रक्त साकळलेलं असतं, इथे जखमा झालेल्या असतात प्रचंड डिझाईनच्या घट्ट ब्रा घातल्यामुळे. तर ह्या ज्या आहेत ह्या त्या तुम्ही सारख्या अशा घालू शकत नाही. एखाद्या कार्यक्रमापुरतं तुम्ही ठीक आहे, परंतु असे सारखे जर का घट्ट कपडे वापरायला लागला तेही सिंथेटिक, आतले बाहेरचंही सिंथेटिक आतलंही सिंथेटिक असेल तर खूप जास्त उष्णता त्यामध्ये निर्माण होईल. आणि यासाठी म्हटलेलं आहे की ब्रा ह्या जास्त घालू नका. आणि शेवटी कुठलीही जागा असू दे त्या ठिकाणी हवा ही खेळलीच पाहिजे. त्यामुळे ब्रा आणि पॅन्टीज ह्या कंपल्सरी कॉटनच्या वापरल्या पाहिजेत. ब्रासुद्धा दिवसातून 2-2 वेळा बदलल्या पाहिजेत. समजा तुमच्या रात्रीला सुद्धा तुम्हाला, कारण घरात माणसं असतील तर तुम्हाला व्यवस्थित कपडे वापरावे लागतात, तर जुन्या पुराण्या आपल्या ज्या जुन्या म्हणजे सैल झालेल्या ब्राज ज्या असतात त्या रात्रीसाठी आपण ठेवू शकतो गाऊनमध्ये घालण्यासाठी वगैरे. आणि दिवसा आपल्याला अप टू डेट राहावं लागतं, म्हणजे इकडनं गळतं आहे कसंही, तर असं होऊ नये यासाठी व्यवस्थित ब्राज वापरावे लागतात. पण कॉटनच्याच ब्राज वापरा. सिंथेटिक ब्रा जर का तुम्ही वापरणार असेल तर तेवढ्याच कार्यक्रमापुरती वापरा, इतर वेळेला सिंथेटिक ब्रा वापरू नका. सिंथेटिक ब्रा ही फक्त सौंदर्य वाढवण्यासाठीच वापरल्या जातात हे लक्षात ठेवा. कारण की आरोग्यासाठी म्हणून तुम्हाला कॉटनच्याच ब्रा घातल्या पाहिजेत. आणि कॉटनच्या ब्रा त्याही स्वच्छ, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही आता आज ब्रा घातलेली आहे सकाळपासून रात्रीपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत, तर त्या काही स्वच्छ होणार नाहीत, कारण की त्याही कापडामध्ये घाम शोषला जातो, त्याचाही दुर्गंध येतो, वास येतो. आणि अर्थातच त्या ठिकाणच्या जागेला मग इन्फेक्शन होऊ शकतंच की, काही वेळेला जखमासुद्धा होतात स्त्रियांना. तर यासाठी कॉटनच्या ब्रा दिवसाला 2 वेळा त्याही बदलल्या पाहिजेत, स्वच्छ ब्रा घातल्या पाहिजेत.
आणि इथेसुद्धा कुठलंही त्याला इलास्टिक वगैरे जे असतं ते सुद्धा शक्यतो कॉटनचं बघून घ्या. कॉटनच्या बघून मिळतात. आणि रात्री झोपताना सैलसर ब्रा घाला. ब्रा घातल्याने कॅन्सर होतो हे पूर्णपणे मला तरी वाटतं. हे विधान जे आहे ते सरसकट घेणं बरोबर नाही. सिंथेटिक ब्रा, घट्ट ब्रा सतत वापरणं, वर्षानुवर्षे वापरणं, दिवसरात्र वापरणं, यामुळे त्या अवयवांमध्ये उष्णता निर्माण होऊ शकते. ही पहिली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ती शरीराला नक्कीच घातक आहे. घाम येणार, इन्फेक्शन होणार आणि सारखंच तुम्ही घट्ट घातलं तर तुम्हाला हे सगळे हळूहळू तुम्हाला पाठ दुखायला लागेल, तुमचे मणक्याचे त्रास सुरू होतील, मानेचा त्राससुद्धा सुरू होतो बरं का, हे सारखं असं घट्ट घट्ट घालून घालून. तर यासाठी आणि स्त्रियांच्यासाठी मी स्पेशली सांगेन ज्या साड्या वापरतात, जर का वरचं ब्लाऊजचं कापड जर का कॉटनचं असेल, अस्तर असेल, तर मग बाहेर जाण्यापुरतं त्याच्यासाठी तुम्ही तात्पुरतं पॅडिंग वापरू शकता. किंवा मागे मी एकदा सांगितलं होतं की त्याला असे बाऊलच्या आकाराचे पांढरे पांढरे अशा वाट्या टाईप मिळतं, म्हणजे त्याला आपण कफ्स म्हणतो. तर ते कफ्स विकत मिळतात. हे तात्पुरते, समजा बाहेर तुम्हाला जायचं असेल आणि कॉटनचा ब्लाऊज घातला असेल तर तात्पुरतं तुम्ही ते वापरू शकता, घरी आल्यावर काढून ठेवू शकता, कारण की ते तसे सिंथेटिकच आहेत. तर त्यामुळे तेही तुम्ही कायमस्वरूपी वापरू शकत नाही. आणि मुळात अस्तरचं ब्लाऊज असतं, त्यामुळे तुम्हाला असं काही विचित्र वाटायचं प्रश्न नाही की नाही बाबा आपल्याला शरीराला ते अवघड दिसेल, विचित्र दिसेल. नाही, अस्तरचं ब्लाऊज असलं तर विचित्र दिसायचा काही प्रश्नच नाही आहे. पण जर का अस्तरचं ब्लाऊज नसेल, ट्रान्सपरंट ब्लाऊज असेल, तर मग मात्र तुम्हाला आतमध्ये कॉटनची ब्रेसियर घालणं हे आवश्यक असतं. पण ब्रेसियर्स ह्या कॉटनच्याच वापरल्या पाहिजेत. बऱ्याच वेळेला काय होतं की वय झालेलं, जसं जसं वय होईल मेनोपॉजनंतर एस्पेशली मसल्स हे लूज पडायला लागतात, अवयव असे खाली उतरायला लागतात. तर अशा वेळेला ब्रेसियर नाही तर मग ते छातीत दुखायला लागतं, ते अवयव दुखायला लागतात, मसल पेन व्हायला लागतं. तर अशा वेळेला कॉटनच्या ब्रेसियर्स घालणं कधीही योग्य. आणि ज्यांना ब्रेसियर्स घालायची सवय नसते त्यांना मग असं वाटतं की नाही ते बांधल्यासारखं होतं, हे होतं, तर मग त्यांनी सैल ब्रेसियर्स म्हणजे एक आपल्यापेक्षा एक जरासा जास्त मोठा हे घ्यावा, की कोणाला 34 लागत असेल तर त्यांनी 36 घ्यावं आणि असे सैल घालायला सुरुवात करावी. पण ब्रेसियर्स घातल्यामुळे अवयवाला आधार मिळतो, मसल्सला आधार मिळतो. आणि बायकांची जी टिपिकल तक्रार असते, छातीत दुखतं, खूप वेळेला स्त्रियांना अशी उचलाउचलीची कामं करावी लागतात, तर अशा वेळेला स्प्रेन येतो. तर हे ब्रेसियर्स जेव्हा तुम्ही घालता कॉटनचे, त्यावेळेला त्याला व्यवस्थित आधारही मिळतो. आणि हे जे टिपिकल बायकांचं हे आहे की छातीत बारीक कळ मारते, ह्यासुद्धा छोट्या मोठ्या तक्रारी असतात, ह्या स्त्रियांच्या कमी होतात. पण योग्य आकाराच्या, योग्य नंबरच्या म्हणजे मापाच्या आणि सैलसर अशा ब्रा वापरल्या पाहिजे. ड्रेसमध्ये मात्र तुम्हाला व्यवस्थितच ब्रा वापरायला लागतात, पण टाईट ब्रा वापरणं हे कायम म्हणजे कधीच योग्य नाही. अगदी तुम्ही 2-3 तासासाठी जरी तुम्ही टाईट ब्रा घालायचं म्हटलं तरी मग तुम्हाला सगळीकडे असे त्याचे वळ उठतात. इथेही बऱ्याच वेळेला कसं असतं की इथे आजकाल पट्ट्या नसतात, पण इथे वळ उठतातच. आपण आता सेलिब्रिटींचं वगैरे बघतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे बापरे किती छान. पण आजकाल सोशल मीडियावरती सगळ्याचे व्हिडिओज असतात, तेव्हा तुम्ही बघा की ह्यांचे जे कपडे असतात की ह्यांना ऑलरेडी ते कॉर्सेट असतात, म्हणजे आतमध्ये तसा तो सेट म्हणजे तो साचा तयार असतो, आपल्या अंगाचा साचा तयारच असतो आणि त्याच्यावर त्यांनी ते कपडे घातलेले असतात. आणि बऱ्याच वेळेला मी कालच एक व्हिडिओ बघितला आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावासा वाटला. तर काही ठिकाणी तर त्यांचे जे कपडे आहेत ह्या ठिकाणी त्यांनी सिलो टेप लावलेल्या मी बघितल्या, म्हणजे व्यवस्थित कपडे बसण्यासाठी म्हणून. तर हे सगळं सेलिब्रिटीजना आणि त्या लोकांनाच हे सगळं ठीक आहे, पण त्यांच्यासाठी सुद्धा या सगळ्या अवघड गोष्टी आहेत. आपल्याला सगळं बाहेरचं सौंदर्य दिसत असतं, पण ते किती अवघड आहे दाखवणंसुद्धा किंवा त्यांना ते पेलणंसुद्धा किती अवघड आहे. मी बघितलं त्यांचे कपडे ते स्टिच करताना, पुन्हा ते कसे कपडे त्यांचे टाईट फिटिंगचे केलेले असतात,
कसं सगळीकडनं त्यांना शरीरातून आवळून धरून कितीतरी तास थांबावं लागतं, हे सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे, पण तो आपला विषय नाही आहे. तर आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी कॉटनच्या ब्रा ह्या घातल्या पाहिजेत. आणि पूर्वीचं जी स्टाईल होती की मलमलच्या कापडाच्या ब्लाऊजच्या आतमध्ये घालण्यासाठी एक स्लीवलेस ब्लाऊज शिवायच्या बायका, त्याला काहीतरी म्हणायचं, चोळी पण नव्हे, काहीतरी वेगळा शब्द आहे, तर तो शब्द होता तो. तर ते घालायच्या. तर मला असं वाटतं की आपण आपले जे जुने कॉटनचे ब्लाऊज असतात किंवा जे आजकाल बरेचसे सारे ब्लाऊजेस आपल्याला होत नाहीत, काही वेळेला फाटतात, काही वेळेला इथे काचतात, तर मी अशा बऱ्याच ब्लाऊजचं करून ठेवलेलं आहे बरं का, की त्याच्या अशा पट्ट्या, म्हणजे मी त्याचे हात काढून टाकते आणि त्याचा गळाही मोठा करते आणि मग त्यामुळे मग त्या बऱ्याच वेळेला असे आतमध्ये घालता येतात. ड्रेसच्या आतसुद्धा आपल्याला अगदी खूप कम्फर्टेबल असतं ते घालणं. तर असे जे जुने ब्लाऊजेस आहेत त्या ब्लाऊजचा आपण असा उपयोग करून घेऊ शकतो.